कराडच्या वैकुंठधाम स्मशानभूमीला कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी भेट दिल्या। भेटीबाबतीत आपण त्यांना विचारूया, बाबा ही नेमकी भेट कशासाठी होती, काय प्लॅन आहे तुमचा? कराडच्या स्मशानभूमीला मी आज भेट दिली। भेटीच्या निमित्तानं कराडमध्ये काही सामाजिक संस्था ज्या ह्या स्मशानभूमीची देखरेख करतात, स्मशानभूमीच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करतात आणि अतिशय बारकाईनं ज्या वैकुंठ सुधारणा ट्रस्टच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम त्यांचं चालू आहे। त्याच्यामधून आपल्याला पूर्ण या परिसराचं रिडेव्हलपमेंट अनेक अत्यंत अद्यावत स्मशानभूमी जी येणाऱ्या 25 वर्षासाठी कराड आणि कराडच्या पंचकृषीमधल्या ग्रामीण भागामधल्या लोकांसाठी कायम उपलब्ध राहील। आणि लोक शेवटी काही दुःखद घटना घडल्यानंतर इथे येतात, लोकांची कुठलीही गैरसोय होऊ नये आणि स्वच्छ संरक्षण भिंत असणारी, झाडी वनराई असणारी, शोक आपल्याला सभा घेण्यासाठी हॉल असेल, अशी सगळी व्यवस्था आपण इथं करून काही बाहेरचे पण आपण चांगल्या ज्या डेव्हलप झालेल्या आहेत स्मशानभूमी ह्याचे प्लॅन देखील घेत आहोत। आणि पोल्युशन होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला एक वेगळी सोय देखील करायची आहे आणि आपण लागेल तो निधी राज्य सरकारच्या माध्यमातून इथं देणार आहोत। आणि जे मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर गावाला डेव्हलप करणं गरजेचं आहे आपल्या शहराला प्रगत करण्यासाठी। या शहरामधल्या ह्या बारीक बारीक गोष्टी किंवा महत्त्वाच्या गोष्टी या करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। बरं, ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे सगळं करू। विद्युत धानीच्या संदर्भात काय प्लॅन आहे? अगदी आपल्याला ते करावं लागणार आहे। इलेक्ट्रिकल भविष्य काळामध्ये आपल्याला ते लागणार आहे आणि त्यामुळं भविष्याचा दृष्टिकोन ठेवून ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे। आज जरी लोकांचा त्याच्याकडे कल नसेल तरी येणाऱ्या काळामध्ये एकंदरीत समाजाची परिस्थिती आणि व्यवस्था पाहता आपल्याला त्याची गरज पडणार आहे, त्यामुळे त्याची प्रोव्हिजन आज आपण करून ठेवणार आहे। धन्यवाद बाबा। येणाऱ्या 25 वर्षासाठी कराडची स्मशानभूमी अद्यावत व्हावी यासाठी हा पाणी दौरा होता आणि त्या दृष्टीनंच एकूण या ठिकाणी चर्चा झाल्याची प्रतिक्रिया डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली आहे। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड।